अगदी पहिल्यांदा जरी ह्या पद्धतीने चकली बनवली तर अजिबात बिघडणार नाही. एवढी सुंदर ही चकली बनते, एकदम खुसखुशीत आणि खमंग. चला तर बनवूया. ह्यासाठी लागणारी भाजण्यासाठी शक्यतो जाड कढईचा वापर करायचा, म्हणजे खमंग भाजलं जाईल. सर्वात आधी 1 कप उडदाचा सोल किंवा उडदाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ भाजताना सुरुवातीला 1-1.5 मिनटं फुल फ्लेमवर भाजायची आणि नंतर मध्यम टू लो फ्लेमवर, म्हणजे आतपर्यंत खमंग भाजलं जाईल. तर आपली उडदाची डाळ भाजल्या गेलेली आहे, ती आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये 1 कप एवढी मुगाची डाळ भाजून घेणार आहोत. मुगाची डाळ किंवा इतर धान्यही भाजून घेताना सुरुवातीला 1 ते 1.5 मिनिट फुल फ्लेमवर भाजायचे आणि नंतर मध्यम टू लो फ्लेमवर. यामुळे आपली चकलीची भाजणी खमंग भाजल्या जाईल आणि चकलीची चवसुद्धा छान येईल. तर मुगाची डाळसुद्धा भाजून झालेली आहे, ती आपण एका ताटात काढून घेऊया. त्यानंतर मी इथे अर्धा कप एवढा साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा भाजताना मात्र मध्यम टू लो गॅसवरच भाजायचा आहे. थोडासा तडतडायला लागला की तोही काढून घेऊया. आता गॅस एकदम बंद केला आहे मी, कारण कढई खूप जास्त गरम आहे आणि त्याच्यावरच 1 कप एवढं धने जिरे दोनही अर्धे अर्धे घेतलेले आहेत, ते सुद्धा भाजून घेतलेले आहेत. आता घेऊया 2.5 कप एवढे गहू आणि गहूसुद्धा आपण छान खमंग भाजून घेऊयात. त्यानंतर घेऊया 2.5 कप एवढेच तांदूळ स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत. शक्यतो राशनच्या तांदळाचा वापर करायचा आहे. तांदूळसुद्धा भाजून झालेले आहेत, ते पण काढून घेऊया. जेवढे गहू तेवढेच तांदूळ घ्यायचे ही चकली बनवताना, म्हणजे खुसखुशीतपणा येईल चकलीला. तर आपले सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत. आपण हे व्यवस्थित मिक्स करूया आणि गार झाल्यानंतर गिरणीतून बारीक दळून आणायचे. एकदम जाडसर दळायचं नाही आहे, थोडं बारीकच दळायचं, म्हणजे चकलीसुद्धा छान येईल. चकलीची जी भाजणी आपण बनवलेली आहे ती 2 किलो एवढी झाली. मात्र त्यापैकी 1 किलोच्याच आपण चकल्या बनवणार आहोत. तर त्यासाठी सर्वात आधी आपण आणलेली ही भाजणी चाळणीने व्यवस्थित चाळून घेऊयात. याच्यामध्ये घालूया आपण जवळपास 1.25 चमचा एवढं साधं मीठ आणि अर्धा चमचा एवढं काळं मीठ. काळ्या मिठामुळे चव छान येईल. इथे मी 1.5 चमचा लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. तुम्हाला जास्त तिखट बनवायची असेल तर अजून मिरचीचा वापर करा. आता इथे 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर घातली आणि 2 चमचे ओवा घालूया. 1 छोटी वाटी तीळ घालणार आहोत आपण. हे सर्व चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साईडला मी गॅसवर 1 छोटी वाटी एवढं तेल गरम करायला ठेवलं. तेल छान कडकडीत गरम करायचे. ह्या भाजणीला उकळ काढण्याची गरज नाही आहे. तर आता हे कडकडीत तेल आपण ह्याच्यामध्ये घालूया. 1 किलोला 1 छोटी वाटी एवढंच तेल घालायचं, जास्त तेल घालायचं नाही. ही चकली बनवताना जे प्रमाण मी सांगितलेलं आहे त्यानुसार जर बनवली तर एकदम परफेक्ट बनते. ही चकली एकदम खुसखुशीत, खमंग आणि अजिबात तेलकट बनणार नाही. चवीला खूप सुंदर बनते. तर आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट कणिक मळूया. आणि कणिक मळून झालं की लगेच चकल्या बनवायला घ्यायच्यात. आता हे जे कणिक आहे ह्याच्यापैकी थोडासा गोळा बाजूला करून घ्यायचा आणि व्यवस्थित मळून घ्यायचा आणि त्याचे असे रोल बनवून घ्यायचे. एका वेळी 3 ते 4 असे रोल बनवून ठेवायचे आणि ह्याच्या चकल्या बनवून घेऊया आपण. ही चकलीची भाजणी बनवताना गव्हाचं आणि तांदळाचं प्रमाण सारखंच घ्यायचं आहे. गव्हाचं प्रमाण तांदळापेक्षा जास्त घेतलं तर चकली नरम पडेल आणि जर तांदळाचं प्रमाण जास्त घेतलं तर चकली एकदम कडक बनेल. म्हणून गहू आणि तांदूळ ह्यांचं प्रमाण एकसारखं घ्यायचं. तर अशा आपण चकल्या बनवून घेणार आहोत. साधारणपणे 20-25 चकल्या बनवून झाल्या की तळायला घ्यायच्या. एकदम सर्व बनवून ठेवायचे नाही.
थोड्या थोड्या बनवायच्या आणि एकीकडे तळायच्या, म्हणजे चकल्या छान बनतात. अशा 20 ते 25 चकल्या मी बनवून घेणार आहे आणि मग तळायला सुरुवात करणार आहे. आणि चकल्या तळत असतानाच बाकीच्याही चकल्या साईडला आपण बनवू शकतो. चकलीची भाजणी बनवण्यासाठी आपण 2.5 कप गहू, 2.5 कप तांदूळ, 1 कप उडीद सोल किंवा उडीद डाळ, 1 कप मूग डाळ, अर्धा कप साबुदाणा आणि अर्धा कप जिरं, अर्धा कप धने असं प्रमाण घेतले. चकली बनवताना मात्र शेवटचं टोक चकलीला व्यवस्थित लावून द्यायचं, म्हणजे तळताना वेगळं होणार नाही. कढईतलं तेल कडकडीत तापू द्यायचं आणि नंतरच चकल्या तेलामध्ये घालायच्या आहेत. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण एक एक चकली ह्याच्यामध्ये टाकूया. तुम्ही अगदी पहिल्यांदाच ह्या चकल्या बनवत असाल तर छोटे छोटे चौकोनी पेपरचे तुकडे बनवायचे आणि त्याच्यावर एक एक चकली घालायची, म्हणजे कढईत टाकायला सोपं जाईल. तेलात चकली सोडताना तेल छान तापलेलं असायला हवं. सुरुवातीला 2 ते 3 मिनिट फुल फ्लेमवर ही चकली तळायची आणि त्याची एक बाजू झाली की दुसरी बाजू मध्यम गॅसवर तळायची, म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जाईल आणि चकली एकदम कुरकुरीत बनेल. साधारणपणे एक बॅच तळायला 4 ते 5 मिनिटं लागतात आणि कढईत बसतील तेवढ्याच चकल्या एका वेळी घालायच्या. खूप जास्त चकल्या जर एका वेळीच टाकल्या तर त्यांचे आकार बिघडण्याची शक्यता असते. चकली बनवताना चकलीची भाजणी एकदम खमंग बनवली तर चकलीची चवसुद्धा खमंग येते. त्यामुळे चकलीची भाजणी बनवताना एकदम काळजीपूर्वक भाजायच्या सर्व धान्य, म्हणजे भाजणी छान होईल. तर साधारणपणे 4 ते 5 मिनिटात आपली एक बॅच तळून झालेली आहे. एकदम कुरकुरीत, खमंग, खुसखुशीत अशी चकली बनलेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपण इतर चकल्यासुद्धा तळून घेऊयात. चवीला अतिशय खमंग, खुसखुशीत लागणारी अशी आपली एकदम छान अशी चकली तयार आहे. बघा, अजिबात तेलकट बनलेली नाही आहे. खूप सुंदर बनतात ह्या पद्धतीने बनवलेल्या चकल्या. एकदम खुसखुशीत बनलेली आहे चकली, अगदी सहज हाताने तुटेल. खूप सुंदर बनते ह्या पद्धतीने बनवलेली चकली. पहिल्यांदा बनवली तरी नक्की ट्राय करा ही रेसिपी. धन्यवाद.